तुम्हाला माहिती आहे आज साजरा होणाऱ्या जागतिक वसुंधरा दिनाची सुरुवात कशी झाली? 1970 मध्ये अमेरिकेत प्रदूषणाच्या प्रश्नाला गांभीर्याने घेत तिथल्या लोकसंख्येच्या 10% म्हणजेच तब्बल 2 कोटी लोक रस्त्यावर उतरले. लोकांनी जनजागृती केली, प्रदूषण पसरवणाऱ्या कंपन्यांच्या वस्तूंवर बहिष्कार टाकला. या एका उठावाने अमेरिकेला पर्यावरणाचे कडक कायदे बनवायला भाग पाडलं. पुढे 1990 मध्ये ही चळवळ जागतिक झाली आणि 141 देशांतील 20 कोटी लोक एकत्र आले, ज्यातून कचरा व्यवस्थापनाची जागतिक क्रांती झाली. भारतात तर 1730 मध्ये राजस्थानच्या अमृतादेवी बिश्नोई यांनी 363 लोकांसह झाडांसाठी आपली मस्तकं दिली होती. 1970च्या दशकात गौरादेवी आणि सुंदरलाल बहुगुणा यांच्या चिपको आंदोलनाने जगाला झाडांना मिठी मारून कसं वाचवायचं हे शिकवलं. आपल्या रक्तात पर्यावरणाप्रती जागरूकतेचा वारसा आहे, पण आज हे लढे विखुरलेले वाटतात. त्यांना नॅशनल सपोर्ट आणि मास अपील मिळताना दिसत नाही. अशा वेळी मनात प्रश्न येतो, अमेरिकेसारख्या आपल्यापेक्षा खूप कमी लोकसंख्या असलेल्या देशात इतक्या प्रभावीपणे अशी आंदोलनं होतात, पण आपल्याकडे इतक्या मोठ्या प्रमाणात निसर्गाची हानी होत असताना असं चित्र का दिसत नाही? आपल्याच कर्माचं फळ म्हणून वाढलेलं हे तापमान असो, देशभरात निसर्गाचा बळी घेऊन होणारं इन्फ्रास्ट्रक्चर असो, नाशिकमधील झाडांची कत्तल असो किंवा ताडोबा नवेगाव वाईल्ड लाईफ कॉरिडॉर मधील खाणींचा लिलाव, आपल्याला निसर्ग आपल्या प्राथमिकतेवर का वाटत नाही? का आपण या विनाशाकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष करतोय? कदाचित आपण जगण्याच्या संघर्षात इतके गुंतलो आहोत की आपल्याला निसर्गाचे प्रश्न छोटे वाटू लागतात. पण प्रश्न असा आहे की आपण खरोखरच गुंतलो आहोत की आपल्याला गुंतवलं गेलंय? राजकारण्यांना लोकांकडून प्रश्न न येण्यासाठी लोकांना दैनंदिन संघर्षात अडकवून ठेवणं हा सर्वात सोपा मार्ग असतो. जो माणूस आजची चूल कशी पेटवायची यात अडकलाय, तो सत्तेला कधीच आरसा दाखवू शकत नाही. आपण लक्षात घेतलं हवं, एक जागरूक नागरिक हे कोणत्याही सत्तेसाठी सर्वात मोठं दुःस्वप्न असतं. आज वसुंधरा दिन आहे. या निमित्त फक्त स्टेटस ठेवून पोस्ट करण्यापेक्षा यावर चर्चा करूया, विचार करूया, कारण आपण जागे झालो तरच वसुंधरा वाचेल.